Good morning, student. I am Professor Praveen Sarvale, SPVN Junior College, Shardanagar, Baramati. Subject Agriculture Science and Technology. In this subject, chapter number first, traditional crop. Already in last lecture, we started the chapter number first, a traditional crop. In this chapter, there are different crop cultivations, wheat, rice, then groundnut, soybean, gram. Out of that, wheat and rice are started in last lecture. In that, we discussed regarding the botanical name of both this crop, then family of both this crop, origin, and what are the economic uses and economic values of wheat and rice crop. Already discussed in last lecture. Then a preparatory tillage of both this crop, seed and sowing in that season, sowing time, sowing methods, sowing depth, seed rate, seed treatment. These are all parts are covered in a last lecture. Okay, these are the different photographs related rice cultivation. In that, first one is a bund preparation, then uprooting of seedling in nursery, then fertilizer applications, and actual transplanting of paddy in a main field. Okay. Now the next part of this topic, wheat and rice, ecology. Okay, ecology म्हणजे काय, तर सॉईल आणि क्लायमेट दोन्ही पिकाला लागणारं सॉईल कशा प्रकारचे आहे, दोन्ही पिकाला लागणारं क्लायमेट कशा प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण व्हीटचं पाहूया. व्हीटला कशा प्रकारची सॉईल लागते. इट रिक्वायर वेल ड्रेन्ड सॉईल. इट शुड बी गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. ओके, वेल ड्रेन्ड सॉईल म्हणजे पाण्याचा निचरा होणारी जमीन याला आवश्यक आहे. त्याचबरोबर गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असली पाहिजे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता असली पाहिजे. व्हीट कॅन बी कल्टिवेटेड फ्रॉम लाईट सॉईल टू हेवी क्ले सॉईल. ऑप्टिमम pH रेंज इज फ्रॉम 5.5 टू 7.5 च्या दरम्यान असलं पाहिजे. म्हणजे याला लागणारा जो सामू आहे तो 5.5 ते 7.5च्या मध्ये असणं गरजेचं आहे. तर हे गहू पिकासाठी लागणारी जमीन किंवा सॉईल आहे. तेच भात पिकासाठी लागणारी जमीन कशी असेल, तर इट रिक्वायर ॲल्युवियल लॅट्रॅटिक सॉईल. ओके, ॲल्युअल म्हणजे गाळाच्या जमीन असेल, लॅट्रॅटिक लाल तांबड्या मातीमध्ये असेल. ऑप्टिमम pH रेंज इज फ्रॉम द 5.5 टू 7. शक्यतो याला ॲसिडिक pH असणारी जमीन किंवा सॉईल लागते. त्यामुळे 5.5 ते 7पर्यंत चांगल्या प्रकारे राईस ग्रो होतो. सॉईल शुड बी फर्टाईल असणं गरजेचं आहे. इन महाराष्ट्र राईस ग्रोन इन व्हरायटी ऑफ सॉईल. ओके, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सॉईलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राईस येऊ शकतो. क्लायमेट बघा, राईससाठी लागणारं क्लायमेट काय आहे. इट इज अ टेम्परेट क्रॉप. टेम्परेट म्हणजे थंडीच्या ठिकाणी किंवा जिथं थंड हवामान आहे अशा ठिकाणी येणारं पीक आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, गहू हे पीक कधी येतं, हिवाळ्यामध्ये. दिवाळीनंतर आपल्या इकडे गहू पीक येतं, म्हणजे ज्यावेळेस वातावरण हे थंड असतं. इट रिक्वायर कूल, ड्राय अँड क्लिअर वेदर. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज फॉर इट्स ग्रोथ इज 7 to 21 डिग्री सेल्सिअस. ओके, 7 ते 21 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये याला तापमान असणं गरजेचं आहे. ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल इज बिटवीन 750 to 1600 mm इज नेसेसरी. 750 ते 1600 mm च्या आसपास याला पाऊस किंवा पाण्याची गरज आहे. ओके, तर अशा प्रकारचं क्लायमेट गहू पिकासाठी लागतं. टेम्परेट म्हणजे थंडीच्या ठिकाणी येणारं. ओके, त्यानंतर आपण जर राईस पिकाचं पाहिलं तर राईस इज अ ग्रोन अंडर द वाईड रेंज ऑफ क्लायमेटिक कंडिशन. वेगवेगळ्या क्लायमेटिक कंडिशनमध्ये येतं. राईस हे कोकणामध्ये पण येतं आणि गडचिरोली आणि चंद्रपूर या भागात पण येतं. काही राईसच्या अशा व्हरायटी आहेत की उस्मानाबाद, तुळजापूर यासारख्या ठिकाणी देखील येतात. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज फॉर इट्स ग्रोथ इज 20 to 37 डिग्री सेल्सिअस. म्हणजे गव्हापेक्षा याला टेम्परेचर जास्त लागतं. ॲव्हरेज रेनफॉल इज मोर दॅन 1000 mm इज नेसेसरी. ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल इज मोर दॅन 1000 mm इज नेसेसरी. Okay. Then next part, varieties. Which are the varieties
are preferred farmer mostly in case of wheatमध्ये जर आपण पाहिलं तर कल्याण सोना, सोनालिका, मालविका, लोकवन, देन शरबती, HD 2189, N59. तर या काही इम्प्रूव्ड व्हरायटी आहेत, काही हायब्रिड व्हरायटी आहेत. तर या व्हरायटीचा वापर सोईंगसाठी व्हीट पिकामध्ये केला जातो. राईसमध्ये बघा, जर कुठल्या व्हरायटी राईसमध्ये तुम्हाला बऱ्याच व्हरायटी माहीत असतील. त्यापैकी आपल्याकडे सगळ्यात जास्त वापरली जाणारी इंद्रायणी असेल, IR8 असेल, जया असेल, बासमती, IR22 असेल, आंबेमोहोर, रत्ना, पुसा बासमती, ओके, इट्सेट्रा. दीज आर द राईस व्हरायटीज. अशा खूप साऱ्या राईसच्या व्हरायटी आहेत. त्यापैकी काही ज्या महत्त्वाच्या आपल्या भागामध्ये कल्टिवेट केल्या जातात किंवा आपल्या इकडे जास्त घेतल्या जातात, त्यापैकी काही या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण पाहूया, मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर्स. याच्यामध्ये व्हीट पिकासाठी FIM लागतं 10 ते 15 टन प्रति हेक्टर. आणि जर याचा फर्टिलायझर डोस पाहिला तर रेनफेड म्हणजे जे पावसाच्या पाण्यावर गहू येतात, त्या रेनफेडसाठी लागतं 25-50 ॲज टू 15-25 ॲज टू 25. म्हणजे 25 ते 50च्या मध्ये नायट्रोजन, 15 ते 25च्या मध्ये फॉस्फरस आणि 25 kg पोटॅशियम. तर असा पर केजी पर हेक्टर असा फर्टिलायझर डोस यायला लागतो. आणि इरिगेटेडसाठी जर आपण तेच पाहिलं तर 75-120 ॲज टू 40-60 ॲज टू 40-60 NPK kg पर हेक्टर. तर अशा प्रकारचा फर्टिलायझर डोस हा इरिगेटेड, जिथं पाण्याची अवेलेबिलिटी आहे. तेच राईस पिकामध्ये जर आपण डोस पाहिला तर ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे FIM हा लागतो साधारणतः 12.5 टन प्रति हेक्टर. लोकल व्हरायटीसाठी जो केमिकल डोस आहे तो म्हणजे 25-50 ॲज टू 25-50 ॲज टू 25 NPK kg पर हेक्टर. आणि हाय यील्डिंग व्हरायटीसाठी जो आहे 100 ॲज टू 50 ॲज टू 25 NPK kg पर हेक्टर. 100 ह्याचा अर्थ काय असतो, 100 म्हणजे N, 50 म्हणजे P, 25 म्हणजे K. तर अशा प्रकारे 100 ॲज टू 50 ॲज टू 25 NPK kg पर हेक्टर लागतं. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण पाहूया, इरिगेशन. व्हीटला इरिगेशन कशा प्रकारे लागतं. व्हीट रिक्वायर 5 to 6 इरिगेशन. टोटल वॉटर रिक्वायरमेंट इज 40 हेक्टर/centimeter. Important critical growth stages of wheats are crown root initiation, joining stage, tillering stage, flowering stage, and grain filling stage. Rain-fed wheat grown on a residual moisture and dew found during the winter. In case of rice, paddy is a semi-aquatic plant, so that it requires more water than other crops. ओके, हे सेमी ॲक्वेटिक आहे म्हणजे याला पाणी बऱ्यापैकी जास्त लागतं. ॲव्हरेज वॉटर रिक्वायरमेंट जर आपण राईसचं पाहिलं तर साधारणतः 1240 mm इतकं पाणी याला लागतं. इम्पॉर्टंट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस ऑफ राईस आर प्रायमोर्डियल स्टेज, पॅनिकल इनिशिएशन स्टेज, फ्लावरिंग स्टेज अँड ग्रेन फिलिंग स्टेज. ओके, तर या काही याच्या स्टेज आहेत. तर हे झालं इरिगेशन, व्हीट आणि राईससाठी लागणारं इरिगेशन. ओके, त्याच्यानंतर आपण पाहूया इंटरटिलेज. इंटरटिलेज कुठल्या प्रकारची किंवा ज्याला इंटरकल्चरल ऑपरेशन आपण म्हणतो, व्हीट पिकामध्ये कुठलं लागतं. 2 होईंग आर नेसेसरी. 2 वेळा कुळवणी करणं गरजेचं आहे. कुळवणी केल्यामुळं काय होतं तर माती भुसभुशीत होते आणि गवत त्याचं निघून जातं, विडिंग होतं. दुसरं आहे हँड विडिंग रिक्वायर फॉर द वीड कंट्रोल. म्हणजे हातातून म्हणजे हात खुरपणी ज्याला आपण म्हणतो तर ते गरजेचं आहे. आणि जर गवताची इंटेन्सिटी जास्त असेल तर केमिकल वीड कंट्रोल इज ऑल्सो रिकमेंडेड. म्हणजे जे काही हर्बिसाइड्स रिकमेंडेड केलेले आहेत कोणकोणते, तर ते हर्बिसाइड्स तुम्ही वापरू शकता. तसंच सेम राईस पिकामध्ये गवत कंट्रोल किंवा असेल किंवा इंटरकल्चरल ऑपरेशन काय असतील ते कशा प्रकारे करू शकता. तर पहिला आहे, क्रॉप शुड बी इंटरकल्चर्ड बाय युझिंग द राईस रोटरी विडर. राईस रोटरी विडर जे मिळतं त्याच्यामुळं चिखलामध्ये जे रोटरी विडर चालतं आणि चांगल्या प्रकारे गवत देखील कंट्रोल करतं. दिस हेल्प इन विडिंग, स्टिरिंग अँड एरिएटिंग द सॉइल्स. ओके, ह्याचा सगळ्यासाठी यूज केला जातो या रोटरी विडरचा. गवत पण काढतं, भुसभुशीतपणा पण आणतं, एरिएशन पण करतं. ओके, रिकमेंडेड हर्बिसाइड्स आर ॲल्मिक्स, बेनसल्फिरॉन्स इट्सेट्रा.
जर गवताची इंटेन्सिटी जास्त असेल तर तुम्ही अल्मिक्स वापरू शकता किंवा वेन्सल्फिरॉन सारखे केमिकल्स वापरून गवत कंट्रोल करू शकता. हे झालं इंटरटिलेज ऑफ राईस क्रॉप. त्यानंतर हार्वेस्टिंग करत असताना कुठली काळजी आपण घेतली पाहिजे गव्हामध्ये आणि राईस पिकामध्ये. तर गव्हामध्ये हार्वेस्टिंग करत असताना पहिलं क्रॉप इज रेडी फॉर हार्वेस्ट आफ्टर 4 to 4.5 मंथ. 4 ते 4.5 महिन्यानंतर गहू हे हार्वेस्टिंगसाठी तयार होतं. द क्रॉप इज हार्वेस्टेड वेन ग्रेन इज फुल्ली डेव्हलप्ड. मॉइश्चर शुड बी 18 to 22% ॲट द टाईम ऑफ हार्वेस्टिंग. साधारणतः 18 ते 22% मॉइश्चर असलं पाहिजे त्यावेळेस हे हार्वेस्टिंग करायचं. कट द होल प्लांट फ्रॉम द ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ शार्प शिकल. आणि हार्वेस्टिंग करत असताना गव्हाचं काड आहे ते जमिनीपासून सिकलच्या साहाय्याने कट करून घ्यायचं. आणि थ्रेशिंग इज डन बाय द ट्रॅम्पलिंग द प्लांट्स अंडर द फीट ऑफ बुलक्स. ओके, बैलाच्या पायाखाली जुन्या काळामध्ये केलं जायचं. आता कंबाईन थ्रेशर्स आलेले आहेत. ओके, द कंबाईन थ्रेशर्स आर अवेलेबल इन मार्केट. बोथ हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, विनोईंग, ऑल दिस कंबाईन ऑपरेशन डन इन अ सिंगल फॉर्म. सेम इन केस ऑफ राईस. सेम बऱ्यापैकी याचं हार्वेस्टिंग वगैरे सेम आहे. 4 ते 4.5 मंथ नंतर जवळपास ग्रेन फुल्ली डेव्हलप झाल्यानंतर हार्वेस्ट करू शकता. मॉइश्चर पर्सेंटेज साधारणतः 20 ते 25% असलं पाहिजे त्यावेळेस हार्वेस्ट करायचं. कट द होल प्लांट फ्रॉम द ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ शार्प शिकल. आणि सेम थ्रेशिंग, विनोविंग, हार्वेस्टिंग हे गव्हासारखं तुम्ही करू शकता. ओके, तर अशा प्रकारे हार्वेस्टिंग गव्हामधलं आणि राईसमधलं जवळपास सेम आहे. त्याच्यानंतर यील्ड. गव्हा पिकामध्ये येणारे यील्ड किती आहे? यील्ड गव्हामधलं जे आहे ते रेनफीडसाठी आहे साधारणतः 6 ते 9 क्विंटल पर हेक्टर. इरिगेटेडचं आहे 25 ते 40 क्विंटल पर हेक्टर. आणि ज्या मेक्सिकन बुटक्या व्हरायटी किंवा ज्या डॉर्फ व्हरायटी आहे त्याचं जे यील्ड आहे ते 40 ते 50 क्विंटल पर हेक्टर आहे. ओके, तेच राईससाठी जर आपण पाहिलं 40 ते 50 क्विंटल पर हेक्टर अर्ली व्हरायटी आहेत आणि 60 ते 70 क्विंटल पर हेक्टर लेट व्हरायटीसाठी. ओके, पेस्ट पाहूया आपण. गावामध्ये असणारे पेस्ट कुठले आहेत? व्हाईट अँट आहे, कट वॉर्म्स आहे, रॅट्स म्हणजे माहीत आहे तुम्हाला उंदीर, टर्माइट्स म्हणजे वाळवी. तर ह्या गावामधल्या काही महत्त्वाच्या पेस्ट आहेत. आणि सेम राईसमधलं येलो स्टेम बोरर ही महत्त्वाची पेस्ट आहे. त्यानंतर राईस बग आहे, राईस हिस्पा आहे, गॉलफ्लाय आहे. या काही राईसमधल्या पेस्ट आहेत. तर व्हीटमधले काही डिसीज बघूया आपण. रस्ट आहे, फ्लॅक्स मट आहे, लूज स्मट आहे, फूट रॉट आहे. आणि राईसमध्ये ब्लास्ट, शीत ब्लाइट, फूट रॉट, बॅक्टेरियल लिव्ह ब्लाइट अँड ग्रासी स्मट. ओके, दीज आर द मेजर डिसीजेस ऑफ राईस क्रॉप. ओके, तर हे काय आहे व्हीट आणि राईसबद्दलचं यील्ड, पेस्ट अँड डिसीजेस. तर हे होतं पूर्ण व्हीट आणि राईस पिकाबद्दल कल्टिवेशन प्रॅक्टिसेस. जर कुणाला या दोन्ही पिकामध्ये काही शंका असेल, कुणाला काही क्वेश्चन असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊ शकता, नाहीतर मला पर्सनली तुम्ही कॉल करू शकता. ओके, थँक्यू सो मच स्टुडंट.